नाशिक शहर नामदेव शिंपी पंच मंडळ आयोजित श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 674व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त गेल्या 25 जुलैपासून अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या समारोप शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी होणार असून 1 ऑगस्ट गुरुवारी या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा समारंभ पार पडला। गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाला अध्यक्ष अरुण नेवासकर, उपाध्यक्ष अतुल मानकर, अंकुश पवार, संतोष सदावर्ते, श्यामसुंदर रहाणे, दत्ताजी शिंपी, संजय गीते, ज्ञानेश्वर भामरे, अशोक कालेकर, सुधाकर खांबेकर, डॉक्टर के.आर. शिंपी, विनयकुमार चुंबळे, अरविंदराव टापसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। वर्षभर अभ्यासात प्रचंड मेहनत घेऊन विद्यार्थी अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असतात। याशिवाय काही विद्यार्थी हे विविध कलागुणातही पुढे असतात। अशा विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप मिळावी यासाठी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात करण्यात आलं होतं। यातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणखीन प्रयत्न मिळत असते। गुरुवारी झालेले हा गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांना गौरवण्यात रव्याचं दाणा असेल, शेंगदाणा असेल, अशा छोट्या छोट्या ज्या वस्तू असतात, छोटे छोटे बारीक बारीक पदार्थ असतात, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं दुर्बीण वगैरे हे न लावता ती चित्रकला कशी करते आणि बरेचसे तिला नामांकन मिळालेले, आंतरराष्ट्रीय स्तराचे तिला नामांकन मिळालेले आहे, तिचे सत्कार झालेले आहे। हे सर्व होत असताना आपल्या समाजापुढे तिचं हे रूप मिळालेलं नाही बघायला आपल्याला, सर्व विद्यार्थ्यांना कळालेलं नाहीये। त्याच्यामुळे मी तिला प्रश्न विचारतोय की आजपर्यंत ही जी कला साध्य कशी केली आणि त्याची जोपासना कशी केली आणि आज तू इथपर्यंत कशी पोहोचली, हे थोडक्यात आम्हाला तू माहिती द्या अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतोय। हॅलो, नमस्कार। मी सर्व मान्यवरांना, सर्वांना इथे आलेले त्यांचं मी नमस्कार करते सर्वांना। मी आता एक माझी ओळख करून देते। मी सूक्ष्म चित्रकार आहे की मी बारीक बारीक गोष्टीवरून मी ड्रॉइंग काढते, म्हणजे मायक्रो आर्टिस्ट पण याला म्हटलं जाईल। तर माझं नाव ऐश्वर्या अवसरकर आहे आणि मी लहानपणापासून म्हणजे 7वीला असताना मी एकदा असंच गव्हावर कृष्ण काढलेला, तर तो इतका छान सक्सेस झाला की त्यापासून मला समजलं की नाही, हे आपण आर्ट करू शकतो। मग मी पहिले रव्यावर ट्राय केलं, नंतर मोहरीवर ट्राय केलं, मोहरी नंतर हळूहळू माझं ते वाढत गेलं आणि आता मला तांदूळ आणि गहू सुद्धा म्हणजे मोठी वस्तू दिसते। रवा तर काही नाही, नॉर्मल रव्यावर मी स्वस्तिक, ओम असं काढलेलं, म्हणजे जेवढं मी बारीक याच्यावर काढलं ना ती मला मोठी वस्तू दिसायला लागली आणि मी तेव्हापासून ते आर्ट काढते। आजपर्यंत कोणकोणाचे चित्र काढले? नाही, त्यातल्या त्यात तू जेवढे राजकारणी लोक असतील किंवा धार्मिक असतील किंवा महापुरुष असतील, त्यापैकी तू शिवाजी महाराजांचं जो चित्र काढलेलं आहे ते विशेष तुझं प्रसिद्धी मिळालेली आहे, ते काय तू त्याच्याबद्दल सांगशील? शिवाजी महाराजांचं मी मोहरीवर काढलेलं आणि त्यांचं पूर्ण चेहऱ्याचं असो किंवा त्यांची पगडी असो आणि त्यांचं दाढीचं वगैरे एकदम छान, आणि ते मी बिना म्हणजे दुर्बीण न वापरता हे केलेलं। आणि मला कधी चष्माने खूप जणांचं एकच गोष्ट आहे की नाही तुला लेन्स लावलेला आहे का, तू का चष्मा आहे का तुला, का म्हटलं असं काही नाहीये। मग माझं रेकॉर्ड झालंच नसतं ना, माझं इंडिया बुक रेकॉर्ड झालं, वर्ल्डचं रेकॉर्ड झालं, आता गिनीज बुकचं एक रेकॉर्ड बाकी आहे आणि ती 100% सक्सेस होणार। शुभेच्छा देतो, हे रेकॉर्ड सुद्धा लवकरच पूर्ण होईल आणि आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत। तुला जी जी मदत लागेल ते आम्ही सर्व करायला तयार आहोत। आणि आज हे जे तू सर्व सूक्ष्म कला, चित्रकला हे जे केलेली आहे, आता ती जर अनुभवायची असेल तर इथे कोणाला अनुभवता येईल का किंवा तू दाखवू शकते का आता काही? आपण मी आणलेलं आहे, म्हणजे ड्रॉइंग आणलेलं आहे, तर ते दाखवता येईल। मी ड्रॉइंग पण आणलेले आहे, 1-2 तुम्ही बघू शकता, पण तुमच्यासाठी मी भिंगाची हे पण आणलेली की कारण काही काहींना कसं होऊन जातं की दिसत नाही, चष्मा राहतो प्रत्येकाला, पण मला कसं, मला सवय, मी एकदम बारीक म्हणजे छोट्या छोट्या याच्यावर मी ते काढलेलं आणि मला नाशिकचं नाव तर न्यायचं ते पुढं, आपलं समाज नामदेव समाजांचं तर नेणारच आहे 100%। आणि मला नाशिकचं पूर्ण 7 समुद्र पार नाव न्यायचं माझा प्रयत्न चालू आहे आणि तुम्ही पण मला सर्वांनी सपोर्ट करा।
हीच माझी इच्छा आहे. अजून तुला एक प्रश्न आहे, तू आजपर्यंत कोणाचे चित्र काढले आणि नामदेव महाराजांचं काढलं का? काढलं तर काही निश्चित काढ. नाही पूर्ण वारकरींचं पूर्ण माझं आलं होतं पेपरला की वारकरी नामदेव महाराजांचे तू एखाद्या कुठल्याही ठाण्यावरती नाही काढलंय ना मी काढलं. अरे वा. आणि आतापर्यंत कोणाचे चित्र काढले हे तुझ्या तोंडात तू का? मी मोदी सरांचं काढलेलं, राज ठाकरे साहेब आले होते त्यांचं पण काढलेलं, म्हणजे जेवढे पण आहे सर्व नेते असो त्यांचं पण काढलेलं आहे मी. आणि भरपूर जणांना म्हणजे भरपूर जणांना दिलं पण मी ते, तर काही म्हणजे आहे किंवा काही नाहीये असं. हो, आणि ज्यांना खरंच इच्छा आहे शिकायची तर मी याचे क्लासेस मी घेते. माझं ड्रॉइंगचं पण आहे, मी ड्रॉइंगचे पण क्लास घेते लहान मुलांचे. नाही कार्ड आणलेले ना, कार्ड आणले पण तर नंबर तुम्हाला नंबर पाहिजे असेल तर माझा इंदिरानगरला आहे, मी पार्क साइडला राहते. माझा नंबर लिहून घ्या वाटलं तर कॉन्टॅक्ट मध्ये 88 88 54 81 81 28. परत एकदा मोबाईल नंबर सांगते 88 88 54 81 28. ऐश्वर्याने इथे नंबर लिहून ठेवलेला आहे, ज्याला कोणाला हवा असेल त्यांनी हा कार्यक्रम संपल्यानंतर इथून नंबर घ्यावा. त्याचप्रमाणे समाजाचे जे ग्रुप असतील व्हॉट्सअपचे त्याच्यावर सुद्धा त्याची माहिती आणि नंबर दिला जाईल. आणि माझं एक नेल आर्टचं आहे, तर मी नेल मध्ये माझं ते आपलं म्हणजे फॉरेनर जे कंट्री मध्ये नेल आर्ट आहे, तर हे पूर्ण याच्यामध्ये फक्त माझ्याकडेच इथे आर्ट म्हणजे मी आणलेले पण म्हणजे तुम्ही बघू नेल आर्ट आहे. तर ते नेल आर्ट माझ्या म्हणजे मी फॉरेन कंट्री सारखेच सेम बनवलेले, तर तेही बघू शकता मी आणलेले. संजय गीते मानकर साहेब या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन करणारे अतिशय ऍक्टिव्ह आणि कार्यकारी अशी व्यक्ती कर्मासाहेब, त्यांचे असलेले सर्व सभासद, सर्व जमलेले पालक, तसेच आजच्या जेवढ्या सत्कार मूर्ती त्या सर्व सत्कार मूर्ती या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे नामदेव पुण्यतिथी सोहळा आपण जेव्हा साजरा करत असतो संजीवनी समाधीचा, तेव्हा त्यापासून काहीतरी स्फूर्ती मिळाली. तुम्ही बघा की मध्यंतरच्या काळानंतर असं वाटायला लागलं होतं की पूर्वीचे कार्यक्रम होत होते ते होतील की नाही, पण या विश्वस्तांनी अतिशय कठोर परिश्रम घेऊन बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये भर घातली, नवनवीन उपक्रम सादर केले, 100 शिलाई मशीन्स दुर्बल घटकांना दिली. आणि आता मी ऐकलं की ज्यांची परिस्थिती बरी नाही त्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी सुद्धा शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. खरं म्हणजे अशा प्रकारचं कार्य करताना अनेक गोष्टींची तडजोड करावी लागते, उमरे झिजवावे लागतात, त्रास घ्यावा लागतो, त्याशिवाय हे शक्य नाही. मला तुमच्या कार्यक्रमाला झाल्यामुळे मोठून 2 मिनिटं तुमचे घेतो. संत नामदेव प्रतिष्ठान या संस्थेतर्फे आणि आता 29 मार्चला आर्थिक दुर्बल समाजातील आपल्या समाज बांधवांना 100 शिलेची नावे वाटप केली. यापुढे आर्थिक दुर्बल घटकांमध्ये ज्यांची परिस्थिती आज नाजूक आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही आपली आता जी जनरल मीटिंग येईल त्या जनरल मीटिंगच्या अगोदर समाजाला एक विनंती करतो की अशा विद्यार्थिनी कोणी जर असेल तर त्यांचा संत नामदेव प्रतिष्ठान येथे आम्ही जी काही आर्थिक मदत देतो त्याच्यासाठी एक अर्ज करायचा आहे. तो अर्ज तुम्ही साधारण आता 15 ते 20 ऑगस्ट पर्यंत तिथं संत नामदेव प्रतिष्ठानला द्या. यापुढेही ही अखंड सेवा आमची दरवर्षी चालू राहते की आर्थिक दुर्बल घटक जे आहे समाजामध्ये त्यांना आम्ही दरवर्षी शिष्यवृत्ती म्हणून फुलाची पाकळी दरवर्षी देतो. त्यानंतर
आज मला जे काही इथं यांनी समाज बांधवांनी इथं प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचा जो मान दिला त्याबद्दल मी सर्व समाजाच्या विश्वासांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आपली परवानगी घेऊन मी रजा घेतो. कृपया राग मानू नये. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.